नमस्कार सर्वांचे. आपल्या ऐका मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजची आपली ही सखोल चर्चा सुरू करण्यापूर्वी मला एक सांगा. काय? नेहमी आपल्याला सगळीकडे सांगितलं जातं की सतत पॉझिटिव्ह विचार करा, कायम आनंदी राहा, जास्तीत जास्त पैसे कमवा. हो, म्हणजे अगदी सक्ती असल्यासारखं. एक्झॅक्टली. एकंदरच काय तर प्रत्येक गोष्टीतून आनंद शोधण्याची सक्ती आपल्यावर केली जाते. पण थोडा विचार करा, काय होईल जर या सततच्या पॉझिटिव्हिटीच्या हव्यासापोटीच आपण जास्त दुखी आणि निराश होत असू? हे खूपच शक्य आहे आणि आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. हो, आणि म्हणूनच आज आपण द सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग अ फक या अत्यंत गाजलेल्या पुस्तकामधील सर्वात पॉवरफुल आयडियाज समजून घेणार आहोत. नक्कीच. हे मार्क मॅन्सन यांचं पुस्तक जगभरात लाखो लोकांनी वाचलं आहे. राईट. आधुनिक काळातील ज्याला आपण टॉक्सिक पॉझिटिव्हिटी म्हणतो त्यावर हे एक उत्तम औषध आहे. हो, पण एक गोष्ट आधीच स्पष्ट करूया, कारण या पुस्तकाच्या शीर्षकावरून लोकांचा असा गैरसमज होऊ शकतो की लेखकाला माणसांनी पूर्णपणे बेफिकीर बनावं असं वाटतंय. हो, म्हणजे सायकोपॅथ व्हा असं त्याला अजिबात म्हणायचं नाहीये. बरोबर. या पुस्तकाचा मूळ उद्देश हा आहे की आपल्या आयुष्यातील कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचे आणि कोणत्या निरर्थक गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे हे ओळखण्याची ती एक कला आहे. अच्छा, म्हणजे ही सगळी निवड करण्याची कला आहे. पण मला सांगा, नेहमी पॉझिटिव्ह राहण्याने आपण दुःखी कसे होऊ शकतो? यामागे नेमकं काय लॉजिक आहे? यामागे प्रसिद्ध तत्वज्ञानी ॲलन वॉट्स यांचं एक लॉजिक आहे, ज्याला ते बॅकवर्ड्स लॉ किंवा उलट नियम म्हणतात. उलट नियम म्हणजे नेमकं काय? म्हणजे जेवढा आपण जास्तीत जास्त आनंदी किंवा यशस्वी होण्याचा अट्टहास करतो, तेवढेच आपण स्वतःला आतून कमी लेखू लागतो. अच्छा. म्हणजेच पॉझिटिव्ह गोष्टींचा जास्त हव्यास हाच मुळात एक निगेटिव्ह अनुभव आहे. आणि याच्या अगदी उलट बघायला गेलं तर हा विरोधाभास वाटतोय खूप. हो ना, पण स्वतःच्या निगेटिव्ह भावनांचा किंवा दुःखाचा स्वीकार करणं हा एक पॉझिटिव्ह अनुभव आहे. मला वाटतं समाज माध्यमांवर आपण जे बघतो ते याचं उत्तम उदाहरण असू शकेल. नक्कीच. आपण सोशल मीडियावर इतरांचे आनंदी फोटो पाहतो आणि आपण स्वतःच्या आयुष्याबद्दल निराश होतो. राईट. आपण दुःखी आहोत या विचारामुळे आपण अजून जास्त दुःखी होतो. एक्झॅक्टली. आणि यालाच लेखकाने फीडबॅक लूप फ्रॉम हेल असं म्हटलंय. म्हणजे हे अगदी झोप न येण्यासारखं आहे. जेवढा आपण रात्री झोपण्याचा प्रयत्न करतो तेवढी झोप उडून जाते. अगदी समर्पक उदाहरण दिलंय. म्हणूनच यातून प्रॅक्टिकल टेकअवे हा आहे की जेव्हा आपल्याला नैराश्य किंवा भीती वाटत असेल तेव्हा त्यातून पळ काढू नका. म्हणजे स्वतःला सांगावं की मला आता वाईट वाटतंय आणि ते ठीक आहे. हो, हा स्वीकारच आपल्याला त्यातून बाहेर काढेल. हे खरंच विचार करायला लावणार आहे. पण जर दुःख आणि निगेटिव्ह गोष्टी अटळ आहेत तर मग आयुष्यात आनंद कुठून मिळतो? आनंद हा समस्या सोडवण्यातून मिळतो. प्रॉब्लेम्स सोडवण्यातून? हो, कारण प्रॉब्लेम्स कधीच संपत नाहीत, ते फक्त अपग्रेड होतात. आनंद हा समस्या टाळण्यात नाहीये. अच्छा, पण प्रत्येकाला प्रॉब्लेम फ्री आयुष्य हवं असतं ना? कोणी मुद्दामून स्वतःच्या आयुष्यात संघर्ष का मागेल? कारण विना समस्येचं आयुष्य हा एक मोठा भ्रम आहे. वॉरन बफे यांचे पैशांचे प्रॉब्लेम्स आहेत आणि एका रस्त्यावरच्या भिकाऱ्याचीही पैशांचीच प्रॉब्लेम्स आहेत. हो, पण वॉरन बफे यांचे प्रॉब्लेम्स थोडे जास्त चांगले आहेत असं म्हणता येईल. एक्झॅक्टली. दोघांनाही ताण आहेच, पण आपल्याला प्रॉब्लेम्स नसलेले आयुष्य नाही तर चांगले प्रॉब्लेम्स असलेलं आयुष्य निवडायचंय. म्हणजेच जर एखाद्याला चांगली बॉडी बनवायची असेल तर त्याला जिममध्ये जाऊन घाम गाळण्याचा त्रास सहन करावाच लागतो. अगदी बरोबर. तिथे जाऊन तो पेन सहन केल्याशिवाय रिझल्ट मिळत नाही. राईट. म्हणूनच मला आयुष्यात काय एन्जॉय करायला आवडेल हा प्रश्न विचारण्यापेक्षा मला आयुष्यात कोणता संघर्ष सहन करायला आवडेल हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. राईट. चूज युअर स्ट्रगल. आपल्याला काय सहन करायची तयारी आहे हे ठरवणं जास्त महत्वाचं आहे. हो. आपण आपले प्रॉब्लेम्स निवडतोय हे खरंय, पण बऱ्याचदा आपल्या आयुष्यात अशा गोष्टी घडतात ज्यामध्ये आपली काहीच चूक नसते. मग त्यावेळी काय? इथेच एक महत्वाची कन्सेप्ट येते, ती म्हणजे जबाबदारी विरुद्ध चूक. म्हणजे फॉल्ट आणि रिस्पॉन्सिबिलिटी यातला फरक. हो. आयुष्यात एखादी वाईट गोष्ट घडणे ही तुमची चूक नसू शकते, पण त्या गोष्टीवर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता ही पूर्णपणे तुमची जबाबदारी असते. हे समजायला थोडं कठीण जाते. एखादं उदाहरण देऊन सांगता येईल का? समजा उद्या सकाळी कोणीतरी तुमच्या घराच्या दारात एक लहान बाळ सोडून गेलं. यात तुमची काहीच चूक नाहीये. राईट. मी तर काहीच केलेलं नाहीये तिथे. बरोबर. पण आता त्या बाळाचं काय करायचं हे ठरवण्याची जबाबदारी तुमचीच आहे. तुम्ही हात झटकू शकत नाही. बापरे, हे खूपच स्ट्रॉंग उदाहरण आहे. म्हणजे हे अगदी पत्त्यांच्या खेळासारखं झालं. हो, कसं काय?
आपल्याला कोणते पत्ते मिळतात हे आपल्या हातात नसतं म्हणजे ती आपली चूक नसते, पण मिळालेल्या पत्त्यांसोबत खेळायचं कसं ही पूर्णपणे आपली जबाबदारी असते. एक्झॅक्टली. आणि म्हणूनच परिस्थितीला किंवा इतरांना दोष देणं आपण ताबडतोब थांबवलं पाहिजे. राईट. कारण जेव्हा आपण 100% जबाबदारी घेतो तेव्हाच आपल्या हातात आयुष्य बदलण्याची ताकद येते. अगदी बरोबर. पण जबाबदारी तर घेतली तरी बऱ्याचदा आपल्याला काम सुरू करण्यासाठी मोटिवेशनच नसतं. मग अशावेळी सुरुवात कशी करावी? इथे लेखकाने डू समथिंग प्रिन्सिपल म्हणजेच काहीतरी करा हे तत्व सांगितलंय. काहीतरी करा म्हणजे नेमकं काय? आपल्याला नेहमी वाटतं की आधी मोटिवेशन येतं आणि मग आपण ॲक्शन घेतो, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. अच्छा, मग खरी प्रोसेस काय आहे? जेव्हा आपण एखादी ॲक्शन घेतो तेव्हा त्यातून इन्स्पिरेशन मिळतं आणि त्यातून मोटिवेशन तयार होतं. म्हणजे ॲक्शन आधी येते. हो, एका प्रसिद्ध लेखकाला विचारलं होतं की रोज लिहिण्याची प्रेरणा कुठून मिळते. आहा. तो म्हणाला, मी ठरवलंय की रोज फक्त 200 बकवास शब्द लिहायचे. फक्त 200 शब्द, त्यामुळे काय होणार? ती छोटीशी ॲक्शन घेतल्यामुळे आपोआप त्याला उत्साह मिळतो आणि पुढचे हजारो शब्द दर्जेदारपणे लिहिले जातात. हे खूपच प्रॅक्टिकल आहे. म्हणजे मोटिवेशनची वाट बघत बसू नका. अजिबात नाही. जर एखादं काम करायचं असेल तर त्याची सर्वात छोटी ॲक्शन घ्या. राईट. डू समथिंग. ती छोटी सुरुवातच आपल्याला पुढे घेऊन जाईल. अगदी तसंच. वाव, आज आपण खरोखरच खूप पॉवरफुल आयडियाज बघितल्या. एक क्विक रिकॅप करूया का? नक्कीच. पहिली आयडिया होती बॅकवर्ड्स लॉ, म्हणजे आनंदाचा हव्यास सोडा आणि निगेटिव्ह भावनांचा स्वीकार करा. राईट. दुसरी आयडिया होती चूज युअर स्ट्रगल. प्रॉब्लेम्सपासून पळू नका, तर असे प्रॉब्लेम्स निवडा जे सोडवण्यात आनंद मिळेल. अगदी बरोबर. तिसरा मुद्दा म्हणजे जबाबदारी घ्या. घटना कोणामुळेही घडो, त्यातून मार्ग काढण्याची जबाबदारी आपलीच आहे. आणि शेवटचं म्हणजे डू समथिंग प्रिन्सिपल. थांबून राहू नका, कोणतीही छोटी ॲक्शन घ्या, मोटिवेशन आपोआप येईल. आणि जाता जाता एक शेवटचा विचार. पुस्तकाच्या शेवटी लेखक मृत्यूच्या वास्तवाची आठवण करून देतो. मृत्यूची आठवण एका पॉझिटिव्ह आयुष्याबद्दल बोलणाऱ्या पुस्तकात. हो, जेव्हा आपण हे कायम लक्षात ठेवतो की आपण सगळे एक दिवस मरणार आहोत, तेव्हा आपोआपच आयुष्यातील क्षुल्लक गोष्टींचा त्रास होणं बंद होतो. राईट. लोकांच्या मतांचा विचार करणं आपण सोडून देतो. एक्झॅक्टली. आपला फोकस फक्त खऱ्या आणि महत्त्वाच्या गोष्टींवर राहतो. अगदी बरोबर. तर मित्रांनो, तुम्हाला यापैकी कोणती आयडिया सर्वात जास्त उपयोगी वाटली कमेंट करून नक्की सांगा. हो, आणि अशाच सखोल चर्चांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका जबरदस्त विषयासोबत.